नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये एफ-आयज डिसेंबर 2023 पासून म्हणजे मागल्या 1 वर्षापासून आपली हिस्सेदारी लगातार वाढवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GE वर्नोवा T&D इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2023मध्ये एफ-आयजची होल्डिंग होती 0.69%. नंतर एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 1.20%. नंतर केली होती 2.04%. नंतर केली होती 6.82%. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार एफ-आयजची होल्डिंग आहे 12.04%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, डी-आयएसची होल्डिंग आहे 28.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.55%. चला आता बोलूया ऑरिनप्रो सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. आणि या कंपनीमध्ये डिसेंबर 2023नुसार एफ-आयजची होल्डिंग होती 6.22%. नंतर इन्क्रीज करून झाली होती 6.27%. नंतर झाली होती 12.85%. नंतर झाली होती 13.93%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग आहे 14.82%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.88%, डी-आयएसची होल्डिंग आहे 2.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.58%. चला आता बोलूया CSB बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2023मध्ये एफ-आयजची या बँकमध्ये हिस्सेदारी होती 4.62%. नंतर याने इन्क्रीज करून केली होती 4.93%. नंतर केली होती 12.42%. नंतर केली होती 12.71%. आणि मित्रांनो, आता या बँकमध्ये डिसेंबर 2024नुसार एफ-आयजची हिस्सेदारी आहे 12.80%. आणि या बँकमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40%, डी-आयएसची होल्डिंग आहे 17.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.63%. चला आता बोलूया हायटेक पाईप्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2023नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग होती 0.08%. नंतर एफ-आयजने इन्क्रीज करून केली होती 0.38%. नंतर केली होती 1.81%. नंतर केली होती 9.31%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग आहे 9.79%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.97%, डी-आयएसची होल्डिंग आहे 17.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.84%. चला आता बोलूया हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग होती 9.39%. नंतर एफ-आयजने केली होती 10.92%. नंतर केली होती 19.18%. नंतर केली होती 19.63% आणि आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग आहे 19.94%. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 19.84%, डी-आयएसची होल्डिंग आहे 0.01%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 59.32%. चला आता बोलूया केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2023नुसार एफ-आयजची होल्डिंग होती 12.13%. नंतर एफ-आयजने केली होती 16.73%. नंतर केली होती 22.80%. नंतर केली होती 24.61% आणि आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये एफ-आयजची होल्डिंग आहे 25.40%. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.96%, डी-आयएसची होल्डिंग आहे 19.42% आणि पब्लिकची होल्डिंग आहे
22.22%. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2023नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग होती 34.04%. नंतर FISने इन्क्रीज करून केली होती 35%. नंतर केली होती 41.43%. नंतर केली होती 42.09%. आणि आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 42.55%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, DISची होल्डिंग आहे 47.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.58%. चला आता बोलूया मार्क्ससायन्स फार्मा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2023नुसार FISची होल्डिंग होती 15.55%. नंतर FISने होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 15.57%. नंतर केली होती 16.57%. नंतर केली होती 21.31%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 21.95%. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.87%, DISची होल्डिंग आहे 4.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 29.88%. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2023नुसार FISची होल्डिंग होती 17.40%. नंतर FISने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 17.85%. नंतर केली होती 19.33%. नंतर केली होती 22.69% आणि आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 23.22%. आणि मित्रांनो, आता डिसेंबर 2024नुसार डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.42%, DISची होल्डिंग आहे 22.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.73%. चला आता बोलूया टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2023नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग होती 3.21%. नंतर FISने आपली होल्डिंग इन्क्रीज करून केली होती 3.85%. नंतर केली होती 4.39%. नंतर केली होती 9.80% आणि आता डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 9.92%. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.93%, DISची होल्डिंग आहे 24.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यामध्ये FIS डिसेंबर 2023पासून म्हणजे मागल्या 1 वर्षापासून आपली हिस्सेदारी लगातार वाढवत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.